जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्या आयुष्यातला सर्वात शक्तिशाली भाग कोणता आहे, तुमचं शरीर, तुमची मेहनत की तुमचं नशीब, बहुतेक लोक वेगवेगळी उत्तरं देतील. पण खरं उत्तर कदाचित यापैकी एकही नसेल. कारण या सगळ्यांना दिशा देणारं एक अदृश्य नियंत्रण केंद्र आपल्या डोक्यात शांतपणे काम करत असतं, आपला मेंदू. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण आयुष्यभर त्याचाच वापर करतो, पण तो नेमका कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी फार कमी वेळ देतो. कधी तुम्ही विचार केला आहे का, काही लोक कमी वेळात जास्त शिकतात, काही लोक तणावातही योग्य निर्णय घेतात, काही लोक वय वाढलं तरी उत्साही राहतात, तर काही जण सतत थकलेले आणि गोंधळलेले का दिसतात? फरक फक्त बुद्धिमत्तेत नसतो, फरक असतो मेंदूच्या नैसर्गिक नियमांना समजून घेण्यात. या ऑडिओ प्रवासात आपण अशाच 8 महत्त्वाच्या नियमांचा शोध घेणार आहोत. हे नियम कोणत्याही जादूवर आधारित नाहीत. ते आपल्या रोजच्या आयुष्यात दिसणाऱ्या सवयी, अनुभव आणि वैज्ञानिक निरीक्षणांमधून प्रेरित आहेत. प्रत्येक नियम तुम्हाला स्वतःकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवेल. कधी तुमचं लक्ष का विचलित होतं? कधी झोप इतकी महत्त्वाची का असते? कधी तणाव तुमचे निर्णय कसे बदलतो? कधी भावना आठवणींवर कसा प्रभाव टाकतात? आणि कधी छोट्या सवयी आयुष्यभराचा फरक कसा निर्माण करतात? या 8 नियमांपैकी प्रत्येक नियम म्हणजे तुमच्या मेंदूचं एक गुपित उघड करणारी चावी आहे. पण लक्षात ठेवा, हे फक्त ऐकून उपयोग होणार नाही. प्रत्येक भाग ऐकताना स्वतःच्या आयुष्याशी त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. कारण खरी शिकवण माहितीमधून नाही, तर अनुभवातून तयार होते. तर चला, आता आपण आपल्या पहिल्या नियमाकडे वळूया. हा नियम आपल्याला सांगतो की विचार करण्याची ताकद फक्त डोक्यात तयार होत नाही, तिची सुरुवात शरीराच्या हालचालींपासूनही होऊ शकते. चला पाहूया पहिला नियम. पहिला नियम: चालणारा मेंदू अधिक जागा असतो. क्षणभर एक दृश्य डोळ्यासमोर आणा. हजारो वर्षापूर्वीचा एक माणूस जंगलातून चालत आहे. त्याला अन्न शोधायचं आहे, धोके ओळखायचे आहेत, सुरक्षित ठिकाण शोधायचं आहे आणि प्रत्येक क्षणी योग्य निर्णय घ्यायचा आहे. त्याचं शरीर सतत हालचाल करत आहे आणि त्याच वेळी त्याचा मेंदूही पूर्ण क्षमतेनं काम करत आहे. आता आजचं दृश्य पहा. सकाळी उठल्यापासून आपण खुर्चीवर बसतो, ऑफिसमध्ये बसतो, गाडीत बसतो, घरी येऊन पुन्हा सोफ्यावर बसतो. शरीराची हालचाल कमी होत जाते आणि मग आपण तक्रार करतो, माझं लक्ष लागत नाही, डोकं जड वाटतं, कामात उत्साह राहत नाही. पण कदाचित समस्या कामात नसून जीवनशैलीत असू शकते. एक छोटासा अनुभव ऐका. स्वाती एका IT कंपनीत काम करत होती. दिवसभर स्क्रीनसमोर बसल्यामुळे संध्याकाळपर्यंत तिचं डोकं दुखायचं. तिला वाटायचं की ती मानसिकदृष्ट्या खूप थकते. एक दिवस तिने एक छोटा बदल केला. दर 50 मिनिटांनी ती फक्त 5 मिनिटं ऑफिसमध्ये चालू लागली. कधी जिनं चढली, कधी पाण्याची बाटली भरायला गेली, तर कधी खिडकीजवळ उभी राहून खोल श्वास घेतला. पहिल्या आठवड्यात काही विशेष वाटलं नाही, पण महिनाभरानंतर तिला जाणवलं की मीटिंगमध्ये तिचं लक्ष जास्त वेळ टिकत आहे, कामातील चुका कमी झाल्या आहेत आणि दिवसाच्या शेवटी थकवा पूर्वीपेक्षा कमी जाणवतो. हा बदल योगायोग नव्हता. आपलं शरीर आणि मेंदू एकमेकांपासून वेगळे नाहीत. शरीर सक्रिय झालं की मेंदूलाही त्याचा फायदा होतो. हालचाल म्हणजे फक्त स्नायूंचा व्यायाम नाही, ती विचारांना ऊर्जा देणारी प्रक्रिया आहे. आता तुम्ही स्वतःवर एक छोटासा प्रयोग करून पहा. 10 मिनिटं चालून आल्यानंतर
एखादं कठीण काम सुरू करा आणि दुसऱ्या दिवशी सलग 2 तास बसून राहिल्यानंतर तेच काम करा. दोन्ही वेळच्या अनुभवात तुम्हाला फरक जाणवतो का हे स्वतः निरीक्षण करा. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. व्यायाम म्हणजे फक्त जिममध्ये तासभर घाम गाळणं नाही. घरात झाडू मारणं, बागेत चालणं, मुलांसोबत खेळणं, सायकल चालवणं किंवा संध्याकाळी शांतपणे फेरफटका मारणं, या सगळ्या गोष्टी शरीराला आणि त्याचबरोबर मेंदूलाही जागं ठेवतात. आपल्या समाजात एक वाक्य खूप ऐकायला मिळतं, आधी अभ्यास कर मग खेळ. पण कधीकधी थोडा खेळ किंवा थोडी हालचाल केल्यानंतर अभ्यास अधिक चांगला होऊ शकतो. कारण सक्रिय शरीर अनेकदा सक्रिय विचारांची दारं उघडतं. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला एखादी कल्पना सुचत नसेल, एखादा प्रश्न सुटत नसेल किंवा मनावर ताण आला असेल, खुर्चीत बसून उत्तर शोधण्यापेक्षा 5 मिनिटं चालून या. कदाचित उत्तर रस्त्यावरच तुमची वाट पाहत असेल. आजचा छोटा कृतीप्रयोग. पहिलं, प्रत्येक 1 तासानंतर किमान 3 ते 5 मिनिटं उभं राहा किंवा चाला. दुसरं, महत्त्वाचं काम सुरू करण्यापूर्वी 10 मिनिटं हलकी हालचाल करा. तिसरं, दिवसात किमान 1 वेळ मोबाईलशिवाय फक्त चालण्याचा अनुभव घ्या. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या मेंदूकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा करतो, पण त्यासाठी माझं शरीर पुरेशी हालचाल करतं का? या प्रश्नाचं उत्तर तुमच्या पुढच्या बदलाची सुरुवात ठरू शकतं. पण शरीर सक्रिय असलं तरी आणखी एक गोष्ट तुमच्या यशावर मोठा परिणाम करते, ती म्हणजे लक्ष. आपण खरंच एका वेळी फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो का, की आपला मेंदू सतत फक्त कामं बदलत असतो? चला आता दुसऱ्या नियमाकडे वळूया. दुसरा नियम, लक्ष ही अमर्याद शक्ती नाही. कल्पना करा, तुमच्या टेबलावर एक पुस्तक उघडं आहे, बाजूला मोबाईल ठेवलेला आहे, टीव्ही चालू आहे, मध्येच एखादा मेसेज येतो, काही वेळानं सोशल मीडियाचं नोटिफिकेशन दिसतं आणि तुम्ही स्वतःला समजावता, मी मल्टीटास्किंगमध्ये खूप चांगला आहे. पण खरंच तसं असतं का? एक छोटा प्रयोग करून पहा. कोणाला तरी तुमच्याशी बोलायला सांगा आणि त्याच वेळी मनात 100 पासून उलट मोजायला सुरुवात करा. 2 गोष्टी एकाच वेळी नीट करणं किती कठीण आहे हे काही सेकंदात लक्षात येईल. कारण मेंदू अनेकदा एकाच वेळी 2 अवघड कामं करत नाही. तो एका कामावरून दुसऱ्यावर अतिशय वेगानं उडी मारत राहतो आणि प्रत्येक उडीची एक किंमत असते, वेळ, ऊर्जा आणि एकाग्रता. नाशिकमध्ये राहणारा रोहित स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. अभ्यास करताना तो प्रत्येक 5 मिनिटांनी मोबाईल तपासायचा. त्याला वाटायचं की फक्त 10 सेकंदांसाठी पाहिलं तर काही फरक पडणार नाही. एक दिवस त्यानं प्रयोग केला. पहिल्या दिवशी त्यानं 2 तास नेहमीप्रमाणे अभ्यास केला. दुसऱ्या दिवशी त्यानं मोबाईल पूर्णपणे दुसऱ्या खोलीत ठेवला. दोन्ही दिवसांचा अभ्यास संपल्यानंतर त्यानं स्वतःला प्रश्न विचारले. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याला कमी वेळात जास्त गोष्टी आठवत होत्या. फरक पुस्तकात नव्हता, फरक त्याच्या लक्षात होता. लक्ष म्हणजे टॉर्चच्या प्रकाशासारखं असतं. तो एका ठिकाणी ठेवला तर सगळं स्पष्ट दिसतं, पण तो सतत इकडून तिकडे फिरवत राहिलात तर कोणतीच गोष्ट पूर्णपणे दिसत नाही. म्हणूनच सतत येणारी नोटिफिकेशन्स, मध्येच होणाऱ्या गप्पा किंवा प्रत्येक काही मिनिटांनी स्क्रीन बदलण्याची सवय हळूहळू आपल्या विचारांची खोली कमी करू शकते. याचा अर्थ असा नाही की तंत्रज्ञान वाईट आहे. प्रश्न तंत्रज्ञानाचा नाही, प्रश्न आहे
नियंत्रण कोणाच्या हातात आहे? तुमच्या की त्या सतत चमकणाऱ्या स्क्रीनच्या? एक छोटासा प्रयोग आजच करून पहा. 25 मिनिटांसाठी एकच काम निवडा. मोबाईल सायलेंटवर ठेवा. इतर सर्व टॅब बंद करा आणि त्या काळात फक्त त्या एका कामासाठी स्वतःला द्या. शेवटी स्वतःला विचारा, आज मी जास्त काम केलं की जास्त विचार केला? बहुतेक वेळा उत्तर आश्चर्यचकित करणारं असतं. लक्ष केंद्रित करणं म्हणजे तासनतास बसून राहणं नाही, तर योग्य वेळी योग्य गोष्टीला पूर्ण महत्त्व देणं. एक शेतकरी जर एकाच दिवशी 8 ठिकाणी थोडं थोडं पाणी घालत राहिला तर कुठेच पीक नीट वाढणार नाही. पण त्यानं एका ठिकाणी पुरेसं पाणी दिलं तर तिथं हिरवाई नक्की दिसेल. तुमचं लक्षही असंच काम करतं. जिथं तुम्ही पूर्ण उपस्थित राहता तिथेच खरी प्रगती सुरू होते. आजचे 3 छोटे कृती प्रयोग. पहिला, दिवसातून किमान एकदा 25 मिनिटांचा पूर्ण लक्षाचा कालावधी तयार करा. दुसरा, काम करताना मोबाईल हाताच्या आवाक्याबाहेर ठेवा. तिसरा, एक काम पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या कामाला सुरुवात करू नका. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी दिवसभर खरोखर काम करतो की फक्त काम बदलत राहतो? हा प्रश्न तुमच्या उत्पादकतेचं खरं उत्तर देऊ शकतो. पण लक्ष कितीही चांगलं असलं तरी एक गोष्ट अशी आहे जी त्याला एका रात्रीत मजबूतही करू शकते आणि कमकुवतही. ती म्हणजे झोप. चला आता तिसऱ्या नियमाकडे वळूया. तिसरा नियम, झोप ही वेळेचा अपव्यय नाही, ती मेंदूची गुंतवणूक आहे. रात्री उशिरा अभ्यास करून सकाळी थकल्यासारखं उठण्याचा अनुभव तुम्हाला आलाय का? किंवा एखादं महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी झोप कमी केली आणि दुसऱ्या दिवशी अगदी साध्या गोष्टीही आठवत नव्हत्या? आपण अनेकदा असं समजतो की जितका जास्त वेळ जागे राहू तितकं जास्त शिकू. पण वास्तव अनेकदा याच्या अगदी उलट असतं. कल्पना करा की तुमच्याकडे हजारो पुस्तकांनी भरलेलं एक मोठं ग्रंथालय आहे. दिवसभर नवीन पुस्तकं येत आहेत, पण त्यांना योग्य कपाटात ठेवणारा कर्मचारी जर रात्रीच आला नाही तर दुसऱ्या दिवशी त्या ग्रंथालयात गोंधळच गोंधळ होईल. आपला मेंदूही काहीसा असाच काम करतो. दिवसभर आपण नवीन माहिती, नवीन अनुभव आणि नवीन भावना जमा करतो, पण त्या व्यवस्थित साठवण्याचं आणि आवश्यक गोष्टी मजबूत करण्याचं महत्त्वाचं काम झोपेच्या काळात होत असतं. एक प्रसंग पाहूया. औरंगाबादमध्ये राहणारी नेहा परीक्षेच्या आदल्या रात्री पूर्ण रात्र जागून अभ्यास करायची. तिला वाटायचं की यामुळे जास्त अभ्यास होईल. एकदा तिनं वेगळी पद्धत वापरली. तिनं रात्री वेळेवर झोप घेतली, सकाळी लवकर उठून थोडा अभ्यास केला आणि मग परीक्षा दिली. परीक्षा संपल्यावर तिला जाणवलं की यावेळी उत्तरं आठवणं खूप सोपं गेलं. कारण तिनं फक्त अभ्यास केला नव्हता, तर मेंदूला तो अभ्यास व्यवस्थित जतन करण्याची संधी दिली होती. आता स्वतःकडे पहा. रात्री झोपण्याच्या आधी शेवटची गोष्ट काय असते? मोबाईल, सोशल मीडिया किंवा एखादी वेब सिरीज? आपला मेंदू झोपेच्या आधी मिळालेल्या माहितीचाही परिणाम घेऊन झोपतो. त्यामुळे झोपण्याआधी सतत बदलणाऱ्या स्क्रीनऐवजी काही मिनिटं शांत बसणं, पुस्तकाची काही पानं वाचणं किंवा फक्त दिवसाचा विचार करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. आणखी एक मनोरंजक गोष्ट, कधी एखाद्या समस्येचं उत्तर रात्री मिळालं नाही, पण सकाळी उठल्यावर अचानक सापडलं आहे का? असं का होतं? कारण झोपेतही मेंदू
पूर्णपणे निष्क्रिय नसतो. तो माहितीची मांडणी करत राहतो, संबंध जोडत राहतो आणि अनेकदा नवीन कल्पनांसाठी जागा तयार करतो. म्हणूनच अनेक संशोधक, कलाकार आणि लेखक सकाळच्या वेळेला सर्वात सर्जनशील मानतात. एक छोटा प्रयोग करून पहा. आज रात्री झोपण्याच्या आधी उद्याच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार करा. तो प्रश्न लिहून ठेवा आणि सकाळी उठल्यावर पुन्हा त्याकडे पहा. कदाचित उत्तर कालपेक्षा अधिक स्पष्ट वाटेल. झोप म्हणजे आळशीपणा नाही, ती मेंदूची दुरुस्ती आहे. ती आठवणींची मांडणी आहे. ती भावनांना संतुलित करण्याची प्रक्रिया आहे. ती पुढच्या दिवसासाठी स्वतःला तयार करण्याची वेळ आहे. आजचे 3 कृती प्रयोग. पहिलं, शक्य असल्यास रोज साधारण एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. दुसरं, झोपण्याच्या किमान 30 मिनिटाआधी स्क्रीनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तिसरं, दिवसभर शिकलेल्या एका महत्त्वाच्या गोष्टीचा झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं आढावा घ्या. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. मी माझ्या मेंदूकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा करतो, पण त्याला पुरेशी विश्रांती देतो का? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर तुमच्या आयुष्यातील अनेक समस्यांचं मूळ दाखवू शकतं. पण फक्त झोप पुरेशी नाही, कारण कधीकधी पूर्ण विश्रांती घेतलेला माणूसही चुकीचे निर्णय घेतो. त्यामागे कारण असतं तणाव. आणि पुढच्या नियमात आपण पाहणार आहोत की तणाव आपल्या विचारांवर, आठवणींवर आणि निर्णय क्षमतेवर नेमका कसा प्रभाव टाकतो. चौथा नियम. तणाव तुमचा शत्रूही ठरू शकतो आणि शिक्षकही. कल्पना करा, उद्या तुमची आयुष्यातली सर्वात महत्त्वाची परीक्षा आहे, किंवा कदाचित नोकरीची मुलाखत. तुम्ही सगळा अभ्यास केलेला आहे, तयारी पूर्ण आहे, पण जसा तो क्षण जवळ येतो तसं हृदय वेगानं धडधडायला लागतं. हाताला घाम येतो आणि अचानक जे कालपर्यंत पाठ होतं तेच आठवेनासं होतं. असं का होतं? कारण तणाव फक्त मनात निर्माण होत नाही, तो संपूर्ण शरीर आणि मेंदूच्या कार्यपद्धतीवर परिणाम करतो. पण इथे एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक तणाव वाईट नसतो. जसा आगीचा योग्य वापर अन्न शिजवू शकतो, पण तीच आग नियंत्रणाबाहेर गेली तर सर्व काही जाळू शकते, तसंच तणावाचंही आहे. थोडासा तणाव आपल्याला सतर्क ठेवतो, वेळेवर काम पूर्ण करायला प्रेरणा देतो, धोक्याची जाणीव करून देतो. पण सततचा न संपणारा तणाव हळूहळू विचारशक्तीवर धुके पसरवू लागतो. एक कथा ऐका. विदर्भातील एका छोट्या गावात राहणारा विशाल स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत होता. प्रत्येक निर्णय घेताना तो इतका घाबरायचा की शेवटी कोणताच निर्णय घ्यायचा नाही. त्याला वाटायचं की जास्त विचार करणं म्हणजे जास्त शहाणपण, पण प्रत्यक्षात त्याचा मेंदू सतत भीतीच्या अवस्थेत राहत होता. एक दिवस त्याच्या एका मित्रानं त्याला एक साधा सल्ला दिला. मोठा निर्णय घेण्यापूर्वी 5 मिनिटं फक्त चाल, मग एक कागद घे आणि 2च प्रश्न लिही. सर्वात वाईट काय होऊ शकतं, आणि ते झालं तरी मी काय करेन. विशालनं तसं केलं आणि त्याला जाणवलं की त्याचा बहुतेक तणाव वास्तवामुळे नव्हता, तर कल्पनांमुळे होता. आपणही अनेकदा असंच करतो. ज्या गोष्टी अजून घडल्याच नाहीत त्यांची भीती मनात इतकी मोठी करतो की वर्तमानातलं कामच थांबून जातं. आता एक छोटासा प्रयोग करा. पुढच्या वेळी तुम्हाला तणाव जाणवला
की लगेच स्वतःला विचारा, आत्ता या क्षणी खरंच धोका आहे का, की माझं मन भविष्याची कथा तयार करत आहे? हा प्रश्न अनेकदा मन शांत करण्यासाठी पुरेसा ठरतो. आणखी एक गोष्ट, तणावाच्या काळात लोक 2 मोठ्या चुका करतात. पहिली, ते स्वतःला पूर्णपणे एकटं करतात. दुसरी, ते शरीराची काळजी घेणं थांबवतात. पण खरं पाहिलं तर अशाच वेळी चांगली झोप, हलकी हालचाल, योग्य आहार आणि एखाद्या विश्वासू व्यक्तीशी संवाद सर्वात जास्त उपयोगी ठरतो. कारण मेंदूला फक्त विचारांची नाही तर सुरक्षिततेची जाणीवही हवी असते. लक्षात ठेवा, वादळ आलं म्हणून झाड मुळं सोडत नाही, ते आणखी घट्ट पकडून उभं राहतं. तणावाच्या काळात तुमच्या सवयी हीच तुमची मुळं असतात. आजचे 3 कृती प्रयोग. पहिलं, तणाव जाणवल्यावर 10 खोल श्वास घेण्यापेक्षा आधी परिस्थितीचं नाव द्या. मी घाबरलो आहे, मी चिंतेत आहे, मी दबावाखाली आहे. भावना ओळखली की ती हाताळणं सोपं होतं. दुसरं, प्रत्येक मोठ्या समस्येला कागदावर लिहा आणि तिच्यासमोर एक छोटं पुढचं पाऊल लिहा. तिसरं, दिवसातून किमान एकदा 5 मिनिटं कोणत्याही स्क्रीनशिवाय शांतपणे चालण्याची सवय लावा. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या तणावावर नियंत्रण ठेवतो की तणाव माझ्या निर्णयांवर नियंत्रण ठेवतो? हा प्रश्न जितका प्रामाणिकपणे विचाराल तितकं स्वतःला समजणं सोपं होईल. पण अजून एक मोठं रहस्य बाकी आहे. आपण काही गोष्टी वर्षानुवर्ष लक्षात ठेवतो, तर काही गोष्टी काही मिनिटात विसरतो. असं का होतं? पुढच्या नियमात आपण आठवणींच्या जगात प्रवेश करू आणि जाणून घेऊ की मेंदू कोणती माहिती जपून ठेवतो आणि कोणती शांतपणे मिटवून टाकतो. 5वा नियम, आठवण ठेवणं म्हणजे पाठांतर नाही तर अर्थपूर्ण जोडणे. तुम्हाला तुमचा शाळेचा पहिला दिवस आठवतो का? किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीचं शेवटचं हास्य? कदाचित आठवत असेल. पण 2 आठवड्यांपूर्वी मंगळवारी दुपारी तुम्ही काय जेवलात हे आठवतं का? बहुधा नाही. मग प्रश्न असा आहे, मेंदू काही गोष्टी इतक्या घट्ट का जपून ठेवतो आणि काही गोष्टी इतक्या सहज का विसरतो? उत्तर एका शब्दात आहे, अर्थ. ज्या माहितीचा आपल्या भावना, अनुभव किंवा आयुष्याशी संबंध तयार होतो, ती माहिती मेंदू अधिक काळ जपून ठेवण्याची शक्यता वाढते. फक्त शब्द लक्षात राहत नाहीत, त्यामागची कथा लक्षात राहते. फक्त आकडे लक्षात राहत नाहीत, त्यांचा उपयोग लक्षात राहतो. फक्त चेहरा लक्षात राहत नाही, त्या व्यक्तीसोबतचा अनुभव लक्षात राहतो. एक छोटासा प्रसंग ऐका. सोनालीला इतिहास हा विषय खूप कठीण वाटायचा. तारखा, घटना आणि नावे ती वारंवार विसरायची. एक दिवस तिच्या शिक्षकांनी तिला वेगळी पद्धत सांगितली. प्रत्येक घटनेला एक चित्र समज, प्रत्येक तारखेला एका कथेचा भाग बनव. तिने तसं करायला सुरुवात केली. काही दिवसांनी तिला जाणवलं की आता ती पाठांतर करत नाहीये, ती कथा आठवत आहे. आणि कथा आठवली की त्यातली माहिती आपोआप समोर येते. हे फक्त अभ्यासालाच लागू होत नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नाव विसरता, पण त्यांच्यासोबत घडलेली मजेदार घटना कधीच विसरत नाही. कारण मेंदू माहितीपेक्षा अनुभवांवर अधिक प्रेम करतो. आता स्वतःवर एक प्रयोग करून पहा. आज एखादी नवीन गोष्ट शिका, पण ती फक्त वाचू नका. तिचं चित्र मनात उभं करा. तिचा एखादा विनोदी प्रसंग तयार करा. किंवा
ती एखाद्या मित्राला समजावून सांगत असल्याची कल्पना करा. उद्या पहा, ती गोष्ट जास्त सहज आठवते का? आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपण अनेकदा एकदाच वाचून सर्व काही लक्षात राहील अशी अपेक्षा करतो. पण आठवण ही एका झाडासारखी असते. पहिल्या दिवशी बी पेरलं जातं, पुन्हा पुन्हा पाणी दिलं तरच ते वाढतं. तसंच माहितीचं आहे. थोड्या थोड्या अंतराने केलेला पुनराभ्यास अनेकदा एकाच दिवशी केलेल्या दीर्घ अभ्यासापेक्षा अधिक प्रभावी ठरतो. एकाच दिवशी 10 तास अभ्यास करण्यापेक्षा 10 दिवस रोज 1 तास अभ्यास करणं अनेकदा जास्त फायदेशीर ठरतं. कारण प्रत्येक वेळी मेंदू ती माहिती पुन्हा मजबूत करत असतो. आणि अजून एक गुपित, स्वतःला प्रश्न विचारणं. फक्त वाचत राहू नका. पुस्तक बंद करा आणि स्वतःलाच विचारा, आत्ताच मी काय शिकलो? हा छोटासा प्रयत्न मेंदूला माहिती शोधायला भाग पाडतो आणि शोधलेली माहिती जास्त काळ टिकते. आजचे 3 कृती प्रयोग. पहिलं, नवीन माहिती शिकताना तिला एखाद्या वैयक्तिक अनुभवाशी जोडा. दुसरं, शिकलेल्या गोष्टी दुसऱ्या व्यक्तीला स्वतःच्या शब्दात समजावून सांगा. तिसरं, एकाच दिवशी खूप वेळ अभ्यास करण्याऐवजी नियमित अंतराने पुनराभ्यास करा. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माहिती फक्त वाचतो की तिच्याशी खरंच नातं तयार करतो? या प्रश्नाचं उत्तर तुमच्या शिकण्याची पद्धत कायमची बदलू शकतं. पण इथे एक मोठा गैरसमज अजून बाकी आहे. आपल्याला अनेकदा वाटतं की एकाच वेळी अनेक कामं करणं म्हणजे हुशारी. पण खरंच तसं असतं का? पुढच्या नियमात आपण पाहणार आहोत की मल्टीटास्किंगची सवय आपल्या लक्षावर, स्मरणशक्तीवर आणि कामगिरीवर नेमका कसा परिणाम करू शकते. 6वा नियम, एकाच वेळी अनेक कामं करणं म्हणजे वेग नव्हे तर विखुरलेलं लक्ष. आजूबाजूला पाहिलं तर एक दृश्य खूप सामान्य दिसतं. एका हातात मोबाईल, समोर लॅपटॉप, कानात हेडफोन, मध्ये चहा आणि त्याच वेळी कोणाशी तरी चॅट सुरू. हे सगळं करताना आपण स्वतःला सांगतो, मी एकाच वेळी खूप कामं करू शकतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, त्या सगळ्या कामांपैकी किती कामं खरंच उत्कृष्ट दर्जाने पूर्ण होतात? कदाचित फारच कमी. कारण मेंदूला गोंधळ आवडत नाही, त्याला स्पष्ट दिशा आवडते. एकदा एक कारागीर लाकडावर सुंदर नक्षीकाम करत होता. त्याच वेळी त्याचा मित्र सतत त्याला वेगवेगळे प्रश्न विचारत होता. काही वेळानं कारागिरानं काम थांबवलं आणि म्हणाला, मी हातानं काम करत नाहीये, मी लक्षानं काम करतोय. ही गोष्ट आपल्या प्रत्येक दिवसाला लागू होते. जेव्हा आपण सतत काम बदलतो तेव्हा प्रत्येक वेळी मेंदूला पुन्हा नव्यानं त्या कामात शिरावं लागतं. ही प्रक्रिया दिसत नाही, पण ती ऊर्जा खर्च करते. आणि दिवसाच्या शेवटी आपल्याला वाटतं, आज दिवसभर व्यस्त होतो पण काही विशेष केलं नाही. व्यस्त असणं आणि उत्पादक असणं यात फरक असतो. अभिजित नावाचा एक तरुण स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय सांभाळत होता. तो ईमेल, फोन, सोशल मीडिया आणि डिझाईन ही सगळी कामं एकाच वेळी करायचा. दिवसभर धावपळ व्हायची. पण महिन्याच्या शेवटी त्याला जाणवलं की अपेक्षित प्रगती होत नाहीये. मग त्यानं एक साधा नियम बनवला. सकाळी पहिला तास फक्त नियोजन, पुढचा तास फक्त ग्राहकांची कामं, त्यानंतरच ईमेल आणि सोशल मीडियासाठी दिवसात फक्त 2 ठराविक वेळा. 3 महिन्यांनी त्याचं काम वाढलं, पण तणाव कमी झाला. कारण त्यानं वेळ बदलला नव्हता, त्यानं लक्षाची दिशा बदलली होती. एक छोटासा विचार करा. जर तुम्ही एखादं पुस्तक वाचत असताना प्रत्येक 2 मिनिटांनी पान बंद करून
दुसरं पुस्तक उघडलं तर शेवटी दोन्ही पुस्तकांची कथा गोंधळली जाईल. तसंच आपल्या विचारांचंही होतं. काम बदलताना फक्त स्क्रीन बदलत नाही, विचारांची गतीही बदलते. आता एक प्रयोग करून पहा. उद्याचा दिवस 3 भागात विभागा. एका वेळेत फक्त एकाच प्रकारचं काम करा. फोन बंद, अनावश्यक टॅब बंद आणि स्वतःला पूर्णपणे त्या कामात झोकून द्या. दिवसाच्या शेवटी स्वतःलाच विचारा, मी कमी वेळ काम केलं की अधिक परिणाम मिळवले? बहुतेक वेळा उत्तर आश्चर्यकारक असतं. लक्ष हे सूर्यप्रकाशासारखं आहे. सगळीकडे थोडं थोडं पसरलं तर फक्त उजेड मिळतो, पण त्याच प्रकाशाला एका बिंदूवर केंद्रित केलं तर तो अग्नी निर्माण करू शकतो. तुमच्या आयुष्यातील मोठे बदलही अशाच केंद्रित लक्षातून जन्म घेतात. आजचे 3 कृती प्रयोग. पहिलं, दिवसात किमान 1 तास कोणत्याही व्यत्ययाशिवाय एकाच कामासाठी राखून ठेवा. दुसरं, नोटिफिकेशन सतत चालू ठेवण्याऐवजी ठराविक वेळीच तपासा. तिसरं, काम सुरू करण्यापूर्वी स्वतःला विचारा, या पुढच्या 30 मिनिटात माझं एकमेव ध्येय काय आहे? आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच अनेक कामं करतोय की फक्त माझं लक्ष वारंवार तुकड्यांमध्ये विभागतोय? या प्रश्नाचं उत्तर तुमच्या दिवसाची गुणवत्ता बदलू शकतं. पण आपल्या निर्णयांवर फक्त लक्षाचाच परिणाम होत नाही. कधीकधी एक भावना, एक आठवण किंवा एक छोटासा अनुभवही आपल्या विचारांना पूर्णपणे वेगळ्या दिशेनं वळसू शकतो. पुढच्या नियमात आपण जाणून घेणार आहोत की भावना आणि मेंदू यांचं नातं इतकं खोल का आहे आणि त्या आपल्या प्रत्येक निर्णयावर नकळत कसा प्रभाव टाकतात. 7वा नियम, भावना आणि विचार वेगळे नाहीत, ते एकाच प्रवासाचे 2 साथीदार आहेत. एक साधा प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही शेवटचा मोठा निर्णय कधी घेतला होता? नोकरी बदलण्याचा, एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याचा किंवा आयुष्यात नवी सुरुवात करण्याचा? त्या क्षणी तुम्ही फक्त तर्क वापरला होता का, की भावना देखील तुमच्यासोबत होत्या? आपल्याला अनेकदा शिकवलं जातं की यशस्वी माणूस भावनांपासून दूर राहतो, पण वास्तव त्याहून वेगळं आहे. भावना नसत्या तर निर्णयांनाही अर्थ उरला नसता. कल्पना करा, तुम्हाला 2 रस्ते दिसतात, दोन्ही सारखेच आहेत, दोन्हीवर कोणताही फलक नाही. कोणता रस्ता निवडाल? बहुधा ज्या दिशेनं तुम्हाला जास्त सुरक्षित, जास्त योग्य किंवा जास्त विश्वास वाटेल तो. आणि हा विश्वास अनेकदा भावनेतूनच जन्म घेतो. एक छोटी गोष्ट ऐका. मीरा नावाची एक तरुणी नवीन शहरात नोकरीसाठी गेली होती. ऑफिसमध्ये सर्वजण चांगले होते, पण एक व्यक्ती तिला पहिल्या दिवसापासून विचित्र वाटायची. त्यानं काही चुकीचं केलं नव्हतं, तरी तिच्या मनात अस्वस्थता होती. काही महिन्यांनी समजलं की तो अनेक लोकांची फसवणूक करत होता. मीराकडे पुरावे नव्हते, पण तिच्या मेंदूनं अनेक सूक्ष्म गोष्टी शांतपणे टिपल्या होत्या. बोलण्याची पद्धत, वागणूक, नजरा, विसंगती. कधीकधी भावना म्हणजे माहिती नसते, तर माहितीचा शांत संकेत असतो. पण इथेच एक धोका आहे. प्रत्येक भावना सत्य सांगतेच असं नाही. रागाच्या भरात घेतलेला निर्णय, भीतीमुळे सोडलेली संधी, मत्सरातून केलेलं बोलणं, यांची किंमत नंतर खूप मोठी मोजावी लागू शकते. म्हणून शहाणपण म्हणजे भावना दाबणं नाही, तर त्या समजून घेणं. जेव्हा तुम्हाला खूप राग येतो, तेव्हा स्वतःला विचारा, मी आत्ता जे अनुभवतोय ते वास्तव आहे
की त्या क्षणाची प्रतिक्रिया. जेव्हा खूप भीती वाटते तेव्हा विचारा, ही भीती मला वाचवत आहे की मला थांबवत आहे? हे 2 प्रश्न अनेक चुकीचे निर्णय टाळू शकतात. आता एक छोटासा प्रयोग करून पहा. पुढील 7 दिवस प्रत्येक रात्री फक्त 2 मिनिटं काढा. त्या दिवशी तुम्हाला सर्वात जास्त आनंद कशामुळे झाला आणि सर्वात जास्त तणाव कशामुळे आला हे लिहून ठेवा. एका आठवड्यानंतर तुम्हाला तुमच्या भावनांचा एक नकाशा दिसायला लागेल आणि जे समजतं ते बदलणंही सोपं होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, लोकांना तथ्य विसरतात, पण त्यांनी तुम्हाला कसं वाटू दिलं हे मात्र अनेकदा वर्षानुवर्ष लक्षात राहतं. म्हणूनच शिक्षक, पालक, मित्र किंवा नेता असाल, तुमचे शब्द जितके महत्त्वाचे आहेत तितकीच त्यामागची भावना महत्त्वाची आहे. कारण भावना आठवणींना रंग देतात आणि रंगीत आठवणी सर्वात जास्त काळ टिकतात. आजचे 3 कृती प्रयोग. पहिलं, कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला किमान 10 मिनिटांचा वेळ द्या. दुसरं, दिवसातून एकदा स्वतःच्या भावनेचं नाव ओळखा. मी आनंदी आहे, मी चिंतेत आहे, मी निराश आहे. तिसरं, महत्त्वाच्या संभाषणात समोरच्या व्यक्तीचे शब्दच नाही तर त्यामागची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या भावनांचा मालक आहे की माझ्या भावना माझ्या निर्णयांच्या मालक आहेत? या प्रश्नाचं उत्तर तुमचं नातं, करिअर आणि आयुष्य तीनही बदलू शकतं. आता आपल्या प्रवासातील शेवटचा नियम उरला आहे. हा नियम शिकण्याबद्दल आहे. असं शिकणं जे फक्त परीक्षेसाठी नाही तर आयुष्यभरासाठी उपयोगी पडेल. चला आता 8व्या आणि अंतिम नियमाकडे वळूया. 8वा नियम, शिकणं कधीच थांबत नाही, थांबतो तो फक्त प्रयत्न. कल्पना करा, 2 व्यक्ती एकाच वयाच्या आहेत. दोघांकडे समान वेळ आहे, समान संधी आहेत, पण 10 वर्षांनी त्यांचं आयुष्य पूर्णपणे वेगळं दिसतं. एक व्यक्ती सतत नवीन गोष्टी शिकत राहिली, दुसरी व्यक्ती मात्र एका ठिकाणीच थांबली. फरक नशिबाचा नव्हता, फरक होता शिकण्याच्या सवयीचा. आपला मेंदू एखाद्या शेतासारखा आहे. ज्या जमिनीत नियमित बी पेरलं जातं, पाणी दिलं जातं आणि काळजी घेतली जाते, तिथे नवीन पीक उगवत राहतं. पण वर्षानुवर्ष दुर्लक्ष झालेल्या जमिनीवर हळूहळू तण वाढू लागतं. तसंच आपल्या विचारांचंही आहे. नवीन भाषा, नवं कौशल्य, नवं पुस्तक, नवा अनुभव, प्रत्येक नवीन गोष्ट मेंदूला जागं ठेवते. एक प्रसंग ऐका. 60 वर्षांचे अनिल काका निवृत्त झाल्यानंतर त्यांना वाटलं की आता शिकण्याचं वय संपलं. पण त्यांच्या नातवानं त्यांना स्मार्टफोन वापरायला शिकवलं. सुरुवातीला त्यांना प्रत्येक बटण गोंधळात टाकायचं, चुका व्हायच्या, कधी फोटो गायब व्हायचे, कधी चुकीच्या व्यक्तीला मेसेज जायचा. पण त्यांनी हार मानली नाही. 6 महिन्यांनी ते फक्त फोन वापरत नव्हते, तर स्वतः ऑनलाईन चित्रकला शिकत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून त्यांच्या नातवानं एक वाक्य म्हटलं, वय वाढलं म्हणून तुम्ही शिकणं थांबवलं नाही, तुम्ही शिकत राहिलात म्हणून आजही तरुण आहात. खरं पाहिलं तर मेंदूला सर्वात मोठा धोका वयाचा नसतो, सवयीचा असतो. दररोज तीच वाट, तेच विचार, तीच कृती, आणि मग आपण म्हणतो आता काही नवीन शिकता येणार नाही. पण वास्तवात प्रत्येक नवीन अनुभव
मेंदूला नवी दिशा देऊ शकतो. एक छोटा प्रयोग करून पहा. या आठवड्यात तुमच्या रोजच्या मार्गाऐवजी वेगळ्या रस्त्यानं घरी जा. डाव्या हातानं दात घासून पहा. एखादं नवीन वाद्य, नवीन रेसिपी किंवा नवीन शब्द शिका. तुम्हाला जाणवेल की सुरुवातीला थोडा गोंधळ होतो, पण हाच गोंधळ म्हणजे शिकण्याची सुरुवात असते. चूक म्हणजे अपयश नाही, चूक म्हणजे मेंदूला मिळालेला अभिप्राय. लहान मूल चालायला शिकताना 100 वेळा पडतं, पण ते प्रत्येक वेळी उठतं, कारण त्याला पडण्याची लाज नसते. मोठं झाल्यावर मात्र आपण चुका टाळण्यासाठी प्रयत्नच करणं सोडून देतो आणि तिथेच प्रगती थांबते. आजचे 3 कृती प्रयोग. पहिलं, प्रत्येक महिन्यात एक नवीन कौशल्य शिकण्याचा निर्णय घ्या. दुसरं, दिवसातून किमान 20 मिनिटं वाचन, निरीक्षण किंवा सरावासाठी राखून ठेवा. तिसरं, चूक झाली तर स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला विचारा, यातून मी काय शिकलो? आता स्वतःला एक शेवटचा प्रश्न विचारा. जर मी आजपासून रोज फक्त 1% सुधारलो, तर 1 वर्षानंतर मी किती वेगळा असेन? कदाचित उत्तर आकड्यांमध्ये मोजता येणार नाही, पण ते तुमच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये, नात्यांमध्ये आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दिसेल. आता आपण या संपूर्ण प्रवासाकडे पुन्हा एकदा मागे वळून पाहूया. आपण जाणलं, शरीराची हालचाल विचारांना ऊर्जा देते. एकाग्र लक्षच खऱ्या कामगिरीची सुरुवात असते. झोप ही मेंदूची दुरुस्ती आहे. तणाव समजून घेतला तर तो शक्ती बनू शकतो. आठवणी अर्थपूर्ण जोडणीतून मजबूत होतात. विखुरलेलं लक्ष प्रगतीचा वेग कमी करतं. भावना आणि विचार एकमेकांचे शत्रू नाहीत, तर सहप्रवासी आहेत. आणि शिकणं ते आयुष्यभर सुरू राहणारं साहस आहे. या 8 नियमांचा उद्देश तुम्हाला बदलण्याचा नाही, तर तुमच्यात आधीपासून असलेल्या क्षमतेला जाग करण्याचा आहे. कारण तुमचा मेंदू हा फक्त एक अवयव नाही, तो तुमच्या प्रत्येक स्वप्नाचा, प्रत्येक निर्णयाचा आणि प्रत्येक नव्या सुरुवातीचा शांत साथीदार आहे. आजपासून त्याच्याशी लढू नका. त्याला समजून घ्या, त्याला योग्य सवयी द्या आणि मग पहा, हळूहळू तुमचे विचार बदलतील. विचार बदलले की कृती बदलेल. कृती बदलली की सवयी बदलतील आणि सवयी बदलल्या की आयुष्य नव्यानं घडू लागेल. आजचा प्रवास इथे संपतो, पण तुमचा प्रवास आता खऱ्या अर्थानं सुरू होतो. तुमच्या हातात आता 8 नियम आहेत. हे नियम पाठ करण्यासाठी नाहीत, तर जगण्यासाठी आहेत. कारण ज्ञान फक्त ऐकल्यानं आयुष्य बदलत नाही, ते रोजच्या छोट्या कृतींमध्ये उतरवल्यावर बदल दिसायला लागतो. उद्या सकाळी उठल्यावर तुमच्याकडे 2 पर्याय असतील. पहिला, पुन्हा जुन्याच सवयींमध्ये अडकून राहण्याचा, आणि दुसरा, आज ऐकलेल्या एका छोट्याशा कल्पनेला प्रत्यक्ष आयुष्यात वापरून पाहण्याचा. लक्षात ठेवा, मोठे बदल एका दिवसात घडत नाहीत. ते दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांमधून तयार होतात. जर तुम्ही आज फक्त 5 मिनिटं चाललात, एकाग्रतेनं एक काम पूर्ण केलंत, वेळेवर झोपलात, तणावाकडे नव्या दृष्टीनं पाहिलंत, नवीन काहीतरी शिकलात, तर कदाचित तुम्हाला लगेच फरक जाणवणार नाही. पण काही महिन्यांनंतर मागे वळून पाहताना तुम्हालाच आश्चर्य वाटेल की तुम्ही किती बदलला आहात. तुमचा मेंदू तुमच्या विरुद्ध काम करत नाही. तो फक्त तुम्ही दिलेल्या सवयी, अनुभव
आणि वातावरणानुसार स्वतःला घडवत असतो. म्हणून त्याला योग्य दिशा द्या, त्याला योग्य प्रश्न विचारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण प्रत्येक महान प्रवासाची सुरुवात एका छोट्या पावलानं होते. कदाचित ते पहिलं पाऊल आज उचललं जाईल. जर हा ऑडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर पुढच्या 24 तासात यातील एक तरी नियम प्रत्यक्षात वापरून पहा. अनुभव हा कोणत्याही पुस्तकापेक्षा मोठा शिक्षक असतो. आज इथपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारांसह आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या आणखी एका प्रवासात. तोपर्यंत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या परिस्थितीपेक्षा जास्त तुमच्या विचारांवर अवलंबून असते आणि विचार बदलण्याची क्षमता आधीपासूनच तुमच्या मेंदूमध्ये दडलेली आहे.